शेगावमध्ये अभय योजना लागू करण्याची मागणी 7 दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा। महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 19 मे 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार नगरपालिकांनी थकीत मालमत्ता करावरील जाचक दंड माफ करण्यासाठी अभय योजना 2025-26 राबविण्याचे निर्देश दिले आहे। राज्यातील अनेक नगरपालिकांनी ही योजना लागू करून नागरिकांना दिलासा दिला असताना शेगाव नगर परिषदेकडून अद्याप याबाबत ठोस पावले उचलली नसल्याची खंत व्यक्त होत आहे। या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी निलेश भोंगे यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्याधिकारी, माननीय नगराध्यक्ष व सर्व सन्माननीय नगरसेवक, नगर परिषद शेगाव यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात शेगाव मधील सामान्य नागरिक, लघु व्यापारी आणि कष्टकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून मूळ करापेक्षा दंडाची रक्कम अधिक झाल्यामुळे अनेकांना कर भरणे अशक्य होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। प्रहारच्या वतीने शासनाच्या निर्णयानुसार शेगावमध्ये 100% शास्ती माफीची अभय योजना तात्काळ आणि युद्ध पातळीवर सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच ही योजना किमान 31 मार्च 2026 पर्यंत सुरू ठेवावी, जेणेकरून प्रत्येक शेगावकर नागरिकाला आपला थकीत कर भरण्याची संधी मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे। नगराध्यक्ष व नगरसेवकांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून सामान्य जनतेला दंडाच्या विळख्यातून मुक्त करावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी बोलताना निलेश भोंगे यांनी सांगितले की आज ही आमची विनंती आहे, मात्र येत्या 7 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास शेगावकरांना सोबत घेऊन उग्र आंदोलन छेडण्यात येईल। दरम्यान अभय योजना लागू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळण्यासोबतच नगर परिषदेची थकीत कर वसुलीही वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आता नगर परिषद प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे शेगावकरांचे लक्ष लागले आहे। युवा क्रांती न्यूज शेगाव। मी निलेश भोंगे आज निवेदन या विषयासाठी दिलं आहे मी की नगरपालिकेनं प्रशासक राज्यात जी शास्ती लावली, लोकांच्या प्रॉपर्टीवर जी शास्ती लावली, ही लुटीचा प्रकार आहे। बऱ्याचशा नगरपालिकांनी पहिल्या जनरल मीटिंगमध्ये ठराव घेऊन ही शास्ती माफ करण्याचे ठराव पाठवलेले आहेत, पण शेगाव नगरपालिकेने अद्यापपर्यंत हा ठराव पाठवला नाही आणि यावर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आवाज उचलला नाही। तरी या लोकांची होणारी लूट थांबवण्यासाठी आणि हा 2% शास्ती माफ करण्यासाठी आज मी हे निवेदन दिलं आहे। या निवेदनावर सकारात्मक विचार न झाल्यास शेगावकरांना सोबत घेऊन एक उग्र स्वरूपाचे आंदोलन नगरपालिकेच्या विरोधात करण्यात येईल। तुमचे या अगोदरचे आंदोलन चर्चेत राहिलेले आहेत, यावेळेसही अशा प्रकारचं चर्चेत निश्चितच विषय चर्चेसाठी नाही आहे। विषय हा असतो की एखाद्या विषयाला वाचा फोडावं लागतं, तर त्याला काही अभिनव करावा लागतं की जेणेकरून लोकांचं अट्रॅक्शन किंवा अधिकाराचं अट्रॅक्शन त्या गोष्टीकडे आलं पाहिजे आणि तो प्रश्न सुटला पाहिजे। त्याच्या मागचं हेच सर्व विषय आहे, त्या दृष्टीचेच आंदोलन राहणार आहे।